नमस्कार. विचार मंथन विथ डॉक्टर उदय निरगुडकर या हिंदुस्थान पोस्टच्या विशेष मालिकेमध्ये मी हर्षद वैद्य आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. अमेरिका आणि इस्रायल या दोघांनी इराण विरोधात युद्ध पुकारलं आहे. आज या युद्धाचा आपण जेव्हा बोलतोय त्या 5वा दिवस आहे आणि अजून किती काळ हे युद्ध चालेल ह्याच्याबद्दल कोणालाच काहीच कल्पना नाही. ह्याच्यामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण विरोधात ऑल आउट म्हणजे इराण संपेपर्यंत हे युद्ध सुरू राहणार अशी घोषणाही करून टाकली आणि त्यानुसार त्यांनी तर युद्ध सुरूही झालेलं आहे. वेळ प्रसंगी अमेरिकेचं सैन्य उतरवण्याची सुद्धा त्यांनी भाषा केलेली आहे. या सगळ्यामध्ये संपूर्ण जग होरपळून निघत असताना जगाला काही प्रश्न पडलेले आहेत. या सगळ्यामध्ये अमेरिका नेमकं साध्य काय करू शकते, काय इच्छित आहे, नेमकं अमेरिकेलाच युद्धखोर राष्ट्र का म्हटलं जातं आणि सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे अमेरिकेचे साध्य होतं खामेनेई यांचा हत्या करणं किंवा मृत्यू घडवून आणणं. ती गोष्ट आता साध्य झाली आहे, पण आता पुढे नेमकं होणार काय, या सगळ्याच गोष्टींची चर्चा आपल्याला करणं गरजेचं आहे. कारण जगाला पडलेले प्रश्न आहेत आणि आपल्यालाही पडलेले प्रश्न आहेत आणि त्यासाठी आज आपल्यासमोर उपस्थित आहेत उदय निरगुडकर सर. सर, आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. सर, माझा पहिलाच प्रश्न की जगाने आतापर्यंत 2 महायुद्ध पाहिलेली आहेत, त्याच्यानंतर अजून अनेक युद्ध याच्यानंतर बघितलेली आहेत. युद्ध आणि युद्धाचे कालावधी यातून काही निष्कर्ष निघतो आणि आजच्या युद्धाने काही त्याला ताळमेळ लागू शकतो का? चांगला प्रश्न विचारात तुम्ही. आपल्याकडे पहिलं महायुद्ध जे होतं ते 4 वर्ष चाललं होतं. दुसरं महायुद्ध होतं ते तब्बल 6 वर्ष चाललं होतं. आणि अफगाणिस्तानवर जे अमेरिकेने हल्ला केला ते अफगाणिस्तानचं युद्ध तब्बल 19 वर्ष, व्हिएटनामचं युद्ध तब्बल 19-20 वर्ष चाललेलं होतं. इराण आणि इस्रायल यांचं युद्ध जे मागच्या वर्षी झालं ते साधारणतः 12-13 दिवस चाललेलं आपल्याला दिसतं. भारत पाकिस्तानचं 71चं युद्ध होतं ते मला वाटतं 6 ते 7 दिवस चाललं आणि त्यानंतर पाकिस्ताननी शरणागती पत्करली आणि बांगलादेशची निर्मिती झाली. हा सगळा इतिहास आहे. गल्फ वॉर जे झालं अमेरिकेचं त्याच्यामध्ये जवळपास 6 महिने ते युद्ध अतिशय निकरानी सुरू होतं आणि इराकचं युद्ध होतं ते 8 वर्ष तब्बल अमेरिकेला झुंजवत ठेवलं होतं, अमेरिकेला लढायला दिलं होतं. आत्ताच्या वेळेला रशिया आणि युक्रेन यांचं वॉर सुरू आहे. ते सुद्धा वॉर आता 2 वर्ष झाली ते खूप जोरानं सुरू आहे. एक नक्की दिसून येत आहे की वाटतं तितक्या लवकर इराण हार पत्करेल असं जे अमेरिकेला वाटलं होतं तसं काही होताना दिसत नाहीये. परंतु अशी मोठी युद्ध खेळायला तेवढा पैसा देखील लागतो, तेवढं धैर्य लागतं, नागरिकांची तयारी लागते, नेतृत्वाची कसोटी असते. या सगळ्या गोष्टी आता ऐरणीवर येत आहेत. सर, हे तुम्ही सांगितलं या युद्धाबद्दल आणि युद्धाचं चालवण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक असतात त्याच्याबद्दल सांगितलं. परंतु गेल्या 5 ते 6 दिवसांमध्ये बऱ्याच घडामोडी घडतायत, क्षणाक्षणाला चित्र बदलत आहे. नेमक्या अशा ठळक कुठल्या घडामोडी घडल्यात ज्याने आता युद्धामध्ये या महत्वाच्या मानल्या जाऊ शकतात आणि त्याचा काही निकालावरती परिणाम होऊ शकतो? कुठल्या कुठल्या गोष्टी घडल्यात? बऱ्याच गोष्टी घडतायत. एक तर म्हणजे हे जे युद्ध आहे ते युद्ध आता इतर देशांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पसरताना आपल्याला दिसतंय. ते एक नवीन गोष्ट घडली. दुसरी गोष्ट अशी आहे की बॅलिस्टिक वॉर ज्याला आपण म्हणतो, न्यूक्लिअर वॉर, त्याची भीती आता काही लोकांना खूप जवळ दिसायला लागलेली आहे. व्हेनेझुएलामध्ये ज्या पद्धतीने अमेरिकेने हल्ला केला आणि त्यांनी हल्ला करून राष्ट्राध्यक्षाला जसा उचलून नेला अक्षरशः, तसं इकडे काही त्यांना करता येईल असं वाटलं होतं की खामेनीच्या ठार केल्यानंतर इराण संपुष्टात येईल. पण तसं काही झालेलं नाही. इराणनी सक्सेशन, वॉर ऑफ सक्सेशन, त्यानंतर एक व्यक्ती नेमली, तिला ठार मारल्यानंतर आणखी, तर ते केक पूर्णपणे चालू आहे. त्यामुळे इराण हे एका युद्धाच्या तयारीत आहे असंही आपल्याला दिसतं. त्यामुळे हे जे एक वॉर ऑफ सुप्रिमसी आहे ते वॉर ऑफ सुप्रिमसी आता सध्या ज्याला आपण काय म्हणू कळसापर्यंत चाललेलं आहे आणि एका डेंजरस वळणावर जात आहे असं आपल्याला दिसतंय. सर, तुम्ही सगळ्यात महत्वाचा मुद्दा मांडला ते म्हणजे अमेरिकेने खामेनेई यांच्यावरती हल्ला करून त्यांना मारून टाकलं आणि त्याची अधिकृत घोषणा लगेच झाली सुद्धा. आता इराणचं युद्ध संपेल असं वाटलं होतं, पण आता खामेनेई यांच्यानंतर पुढे काय हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला आहे, सगळ्या आखाती देशांना पडलेला आहे. ह्याचं कारण असं की एक महत्वाचा नेता होता. इराण एक महत्वाचं राष्ट्र आहे आणि त्याचा शियापंथीय आणि सुन्नी हे सगळे वाद त्याच्यामध्ये आहेत. एक महत्वाचा नेता गेल्यानंतर आता पुढे काय होणार? इराण दिशाहीन बनेल का आणि पुढे युद्धाचं नेमकं काय होईल? इराण खामेनेई यांच्या मृत्यूनंतर काय आपल्याला काय वाटतं? खोमेनीला जेव्हा ठार मारलं गेलं हर्षद, त्यावेळेला त्यांचं वय 86 होतं आणि त्याच्याबरोबर नुसते ते एकटे गेलेले नाही आहेत, तर त्यांचे नातेवाईक, कुटुंबीय आणि त्याचबरोबर त्यांचे अनेक
लष्कराचे महत्वाचे मुलकी महत्वाचे अधिकारी सगळे एका वेळी एका क्षणात मारले गेलेले आहेत आणि एक प्रकारे शहिदी त्यांना प्राप्त झालेली आहे. म्हणजे त्यांची जी राजवट होती त्या राजवटीबद्दल इराणमध्ये विलक्षण नाराजी होती. परंतु ह्या अशा प्रकारच्या त्यांच्या हत्येनंतर इराणच्या झेंड्याखाली इराणची जनता एकत्र येते आणि बाहेरून येऊन कोणीतरी आपल्याला नको असलेल्या माणसाला मारलं याच्याबद्दलची एक नाराजी आहे. म्हणजे त्याला मारलं याच्याबद्दल प्रॉब्लेम नाही आहे, पण तो मारणारी व्यक्ती बाहेरची आहे देशाच्या, ही एक मोठी समस्या. म्हणजे त्यांची जी राजवट होती ती विलक्षण अनपॉप्युलर होती, त्याच्यात काही शंकाच नाहीये. पण आता त्यांना एक संधी मिळते आहे की जी झेंड्याखाली जनतेला एकत्र करायची. तुम्ही एक लक्षात घ्या, हे सगळं कशा करताय, तर हे सगळं एकाच गोष्टी करताय आणि त्याचा उल्लेख अगदी स्पष्टपणे ट्रम्पनी केलेला आहे. आणि तो म्हणजे कोणत्याही परिस्थितीत आम्हाला इथं रेजिम चेंज घडवायचं आहे. रेजिम चेंज म्हणजे काय, इथली जी राजवट आहे ती आम्हाला राजवट उलथवून टाकायची आहे. आणि जसं अरब स्प्रिंग झालं, अरब मधली अरब जनता उठाव करून गेली, तसं आता इराण रायझिंग व्हावं याच्याकरता अमेरिका काठोकाठ प्रयत्न करते. पण इराणमध्ये एक ऑर्गनाइज्ड विरोधी पक्ष असा उदयाला आलेला नाही आहे की ज्या विरोधी पक्षाला हाताशी धरून तिकडे काही घडवता येईल. जसं ते बांगलादेशमध्ये घडवलं गेलं, जसं ते श्रीलंकेमध्ये घडवलं गेलं, जसं ते नेपाळमध्ये घडवलं गेलं, तसं ते तिकडे घडवायचा प्रयत्न केला. परंतु तिकडे तशा प्रकारचा विरोधी पक्ष ऑर्गनाइज रित्या नाहीये. मला इथे फ्रान्स काफ्का या विचारवंत लेखकाचं एक वाक्य आठवतं, द न्यू स्ट्रक्चर मस्ट बी एस्टॅब्लिश्ड बिफोर द ओल्ड वन इज डिमॉलिश्ड. जुनं स्ट्रक्चर डिमॉलिश करण्याच्या अगोदर, उद्ध्वस्त करण्याच्या अगोदर नवीन स्ट्रक्चर जे आहे ते नवीन स्ट्रक्चर तिथे आलेलं असलं पाहिजे. आज त्याची मला इथे जाणीव होते. आता याच्यावर इराणचे जे 1,80,000 असे रिव्होल्युशनरी गार्ड्स आहेत, ते गार्ड्स आता सरसावून बसले आहेत युद्ध करण्याकरता. एक प्रकारे त्या हत्येनंतर खोमेनींच्या एक नॅशनल स्पिरिट निर्माण करण्यामध्ये त्यांना काहीसं यश आलेलं आहे. त्यांची एक प्रकारे नॅशनल लॉयल्टी जागृत करण्यामध्ये इराणला यश येतंय की काय अशी शंका आता व्यक्त केली जाते. दुसरी गोष्ट अशी आहे की जोपर्यंत आमचे सगळे हेतू आम्ही साध्य करत नाही तोपर्यंत आम्ही हे युद्ध लढणारच असं अमेरिका म्हणते. आणि ट्रम्पनी अमेरिकन राष्ट्रवादाला, अमेरिकन राष्ट्रभक्तीला आवाहन केलंय. पण झालंय असं की तिथे जर राजवट उलथवायची असेल तर त्याला एक रोडमॅप लागतो. तो रोडमॅप मात्र ट्रम्पनी आतापर्यंत काही दिलेला नाही आहे. त्यांच्याकडे तो नाही असं मला म्हणायचं नाहीये, पण तो त्याने आतापर्यंत उघड केलेला नाहीये. दुसरी गोष्ट, अशा प्रकारची राजवट उलथवायची असेल तर तिथे अमेरिकन आर्मीनी इराणच्या भूमीवर उतरणं अपेक्षित होतं. परंतु आज युद्धाचे 6 दिवस होत आहेत. हा कार्यक्रम लोक पाहतील तेव्हा 7 दिवस झालेले असतील. पण त्या 7 दिवसात अमेरिकन लष्कर, अमेरिकन एअर फोर्स तिकडे उतरली आहे असं काही आपल्याला दिसत नाहीये. आणि एकीकडे इराणनी त्यांचेच एकेकाळचे सहकारी असणाऱ्या अनेक राष्ट्रांवर हल्ले तीव्र करायला सुरुवात केली. याचं कारण इराणला कळून चुकलंय की ही आपल्या अस्तित्वाची लढाई आहे. त्यामुळे आता हे युद्ध अधिकाधिक, ज्याला आपण काय म्हणू, निकराचं अधिकाधिक निर्णायक टप्प्यावर जाते असं मला दिसतंय पुढच्या 3 ते 4 दिवसामध्ये. सर, याच्यामध्ये तुम्हाला एक प्रश्न मला असा पडतोय की तुम्ही सांगितलं की ही इराणच्या अस्तित्वाची लढाई आहे. इराणच्या मध्ये अमेरिकेने हेतू स्पष्ट केला की त्यांना रेजिम चेंज करायचा, म्हणजे राजवट उलथवून टाकून त्यांच्या मर्जीची राजवट तिथे आणायची. परंतु हा संघर्ष ज्या गोष्टीसाठी सुरू झाला त्यामधलं एक महत्वाचं कारण होतं की इराणचा अण्वस्त्र कार्यक्रम. यासाठी हे सगळं सुरू झालं आणि त्याच्यापासून या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. म्हणजे इस्रायल आणि त्यांचं पहिल्यांदा युद्ध सुरू झालं त्याच कासाठी झालं. अमेरिकेने सुद्धा त्यांच्यावरती निर्बंध जे घातले होते इराणवरती ते सुद्धा याच गोष्टीसाठी झाले. आपल्याला काय वाटतं की खरंच जी भीती वर्तवली जाते अणुयुद्धाची ही कितपत खरी होईल आणि इराण खरंच इतका अस्तित्वाचा प्रश्न झाला तर इराण या इतपत टोकाच्या भूमिकेपर्यंत जाईल का, आपल्याला काय वाटतं? अण्वस्त्र युद्धाचा प्रचंड मोठा धक्का, प्रचंड मोठा धोका आता संपूर्ण विश्वाच्या डोक्यावर आहे, याच्यात काही शंकाच नाही. याचं कारण
लढणारी दोन्ही राष्ट्र ही अण्वस्त्रधारी आहेत. कोणाकडे जास्त आहेत, कोणाकडे कमी आहेत, इतकाच फक्त काय तो फरक आहे. त्यामुळे आत्ताच्या घडीला त्यांचं अण्वस्त्र सज्ज असणं ही त्या दोन राष्ट्रांच्या अस्तित्वासाठी नाही, तर संपूर्ण जगासाठी, आसपासचा जो संपूर्ण आशिया खंडाचा भाग आहे यांच्या अस्तित्वासाठी सुद्धा एक फार मोठी अशी धोक्याची बाब आहे असं मला वाटतं. आणि पुढच्या 5-7 दिवसात याचं चित्र आपल्याला आणखीन स्पष्ट होत जाईल. याचं कारण होर्मसची स्ट्रीप जी आहे, इराणमधून जे तेल जातं, त्या होर्मसच्या स्ट्रीप्स मधून जवळजवळ जगाला पाहिजे असलेल्या 20 ते 25% तेलाची दररोज वाहतूक केली जाते आणि ती वाहतूक आता पूर्णपणे बंद आहे. आता जे सगळं जग चालू आहे ते त्याच्या साठ्यावर चालू आहे. तेलाचे जे साठे प्रत्येकाकडे असतात त्याच्यावर चालू आहे. आता हा साठा कधी ना कधीतरी संपतो, त्यामुळे तेलाच्या किमती भडकतील. तेलाच्या किमती भडकल्या की लगेच आपल्याला दिसेल की त्याच्यामुळे ट्रान्सपोर्ट वाढलं की जीवनावश्यक वस्तू वाढल्या. अमेरिकन एका इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये असं सांगतात की तिकडे आत्ताच त्याची झळ थोडी थोडी जाणवायला सुरुवात झाली आहे आणि 2.4% अमेरिकेचं इन्फ्लेशन आत्ताच 3.5 ते 4% आसपास जाऊन पोहोचतंय. याचं कारण ऑइलचे अमेरिकेतले प्राइसेस त्याच्यामुळे वाढतील आणि वाढायला सुरुवात झाली आहे असं एक आपल्याला चित्र समोर दिसतंय. या सगळ्यावर आता सध्या अमेरिका काय करते यापेक्षा सुद्धा इराण काय करते याच्यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत. सर, तुम्ही आता खूप महत्वाचा मुद्दा मांडलात की होर्मुझची स्ट्रीप आहे त्याच्यावरनं जे 20 ते 25% तेलाची आयात तेल वाहतूक होते संपूर्ण जगासाठी, तर ते आता पूर्णपणे थांबलेली आहे. आता भारतासाठी सुद्धा एक खूप कळीचा मुद्दा झाला आहे. भारत सरकारने याआधीच जाहीर केलं की आमच्याकडे जवळपास 2 महिने पुरे इतका तेल साठा आहे. परंतु जर हे युद्ध असंच रेंगाळत राहिलं, आताचं रशिया युक्रेन सारखं युद्ध असंच रेंगाळत राहिलं तर काय होणार? ह्या तेल साठ्याच्या कळीचा जो मुद्दा आहे, भारतासाठी सुद्धा कळीचा मुद्दा आहे, ह्याचं नेमकं काय होणार आपल्याला काय वाटतं? अजून एक महिना 6 महिना आपल्याला याची झळ जाणवणार नाही, तोपर्यंत आपण इझिली विथस्टँड करू शकू. परंतु जसा तेल साठा आपला संपुष्टात येण्याची दृष्टिक्षेपात येईल त्यावेळेला त्याची झळ जाणवायला खूप मोठ्या प्रमाणात सुरुवात होईल. आणि मग काय म्हणू आपण त्याला, मग इतरत्र तेलाचे साठे तिथून ते विकत घेणं. आताच ओपेक कंट्री यांनी आपलं जे प्रोडक्शन आहे तेलाचं ते वाढवलेलं आहे आणि 2 लाख बॅरल पर डे सध्या त्यांनी त्यांचं प्रोडक्शन वाढवलेलं आहे. म्हणजे एक तर बघा ते सिग्नल देत आहेत की जर तुम्हाला तिकडून तेल मिळत नसेल तर आम्ही तुम्हाला तेल द्यायला तयार आहोत. परंतु हे कितपत सगळं वर्कआउट होईल, कसं वर्कआउट होईल याची अनिश्चितता कायम आहे तुम्हाला सांगतो. आणि होर्मसच्या स्ट्रीप मधून जर जहाजं न्यायची असतील, तसा प्रयत्न झाला, अमेरिकेने सांगितलं की आम्ही आमची नेव्ही देऊ आणि ती नेव्ही त्याची ने-आण करेल, परंतु इन्शुरन्स कंपन्या त्याचा इन्शुरन्स करायला तयार नाही आहेत आज. आणि कोणती इन्शुरन्स कंपनी रिस्क घेईल जेव्हा इतकं युद्ध पेटलेलं आहे आणि एकमेकांच्या माल वाहतूक जहाजांवर हल्ले होताना आपल्याला दिसत आहेत, मानवी वस्त्यांवर हल्ले होताना दिसत आहेत. अमेरिकन नागरिक जिकडे आहेत, अमेरिकन दूतावास ज्या ठिकाणी आहेत त्या प्रत्येक ठिकाणी इराण हल्ले करत आहे आणि मग आजूबाजूच्या लोकांना त्याची क्षती पोहोचते, त्याची त्याला काही तमा पडलेली नाहीये. त्यामुळे भारताला सुद्धा याची झळ बसायला सुरुवात होणारच आहे. किती काळ युद्ध चालू राहताना हर्षद याच्यावर आहे. याचं कारण मुळातच अमेरिका हा एक युद्धखोर देश आहे. तुम्हाला अमेरिकेचा प्रत्येक राष्ट्राध्यक्ष कुठल्या ना कुठल्या तरी युद्धाकरताच प्रसिद्ध आहे. म्हणजे बघा, विड्रो विल्सन विश्वयुद्ध क्रमांक 1, रूझवेल्ट विश्वयुद्ध क्रमांक 2, आयसेनहॉवर, त्याच्यानंतर अल्ला केनेडी हे व्हिएटनाम वॉर करतात, तर जॉर्ज बुश हे गल्फ वॉर करतात आणि ते गल्फ वॉर इतके वर्ष आपल्याकडे चाललेलं पाहिलं. आणि आता इराण हे ट्रम्प, त्याच्या आधी इराकचं वॉर होतं. प्रत्येक राष्ट्राध्यक्ष त्यांच्या अर्थव्यवस्थेला संजीवनी आणण्याकरता एकतरी युद्ध घडवून आणतो. एकतरी युद्धामध्ये, जगात जिथे जिथे युद्ध होतात त्या 3/4 युद्धात अमेरिका का बरं असते? हे सगळे प्रश्न आता या निमित्ताने ऐरणीवर येत आहेत. आपण या सगळ्याचा भारतावर काय परिणाम होणार आहे याचा एक वेगळा
आपण एपिसोड करूया. परंतु आत्ता मात्र ही अनिश्चितता वाढत चालली आहे आणि तेवढाच धोका आणि त्याची तीव्रता, संहारकता, विध्वंसकता ती देखील वाढत चालली आहे. ट्रेड, जो व्यापार आहे आंतरराष्ट्रीय, त्याच्यावरचे ढग अधिकाधिक गडद होताना दिसत आहेत. सर, या युद्धाच्या कालखंडामध्ये आपण आता बोलतो आहोत, आपण त्यातल्या एका छोट्या भागाचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न आज केला. अजून पुढे काय काय होणार आहे ह्याची बद्दल आता सतत जग आपण एक स्थिर स्तब्ध होऊन याच्या सगळ्याकडे बघताय. कारण काय होणार आहे कुणालाच माहित नाही, कुठल्या ठिकाणी हे सगळं युद्ध जाणार आहे ह्याचीही कुणाला कल्पना नाही. या सगळ्या अनिश्चिततेच्या काळामध्ये आपण बोलतोय, यापुढे आपण भेटत राहू आणि या सगळ्या गोष्टींचं विश्लेषण करत राहू. पण आज तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि या गोष्टींचं विश्लेषण करण्यासाठी आम्हाला संबोधित केलं, त्याबद्दल हिंदुस्थान पोस्ट आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. तर आजच्या भागामध्ये आपण इराणचं जे युद्ध सुरू झालं आहे, अमेरिका इस्रायलने इराण विरोधात युद्ध पुकारलं आहे, त्याचे आता थोडासा आपण पहिल्या आठवड्याचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला. अजून किती दिवस हे युद्ध चालेल ह्याची खरोखरच अनिश्चितता आहे आणि याचे नेमके परिणाम काय होणार याच्याबद्दल कुणालाच अजूनही आडाखे बांधता येत नाहीये. या सगळ्याच काळामध्ये आपण वेगवेगळ्या विषयांवरती आपण वारंवार विश्लेषण करणारच आहोत. या सगळ्या गोष्टींचं आपण संपूर्ण विश्लेषण करून हे युद्ध समजून घेण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहोत. पण आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्थान पोस्ट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.